एखादं झाड फक्त सावली देत नाही तर ते आयुष्य जगायचं कसं हेही शिकवतं. मराठी भाषेत एक असा शब्द आहे किंवा एक असा वृक्ष आहे की ज्याचं नाव ऐकताच डोळ्यासमोर ती अथांग विस्तारलेली हिरवी गर्द सावली आणि शेकडो वर्षांचा इतिहास उभा राहतो. तो शब्द म्हणजेच वटवृक्ष. पण ज्या वटवृक्षाला आपण संयम आणि स्थिरतेचं प्रतीक मानतो, तो वटवृक्ष जर तुमच्या स्वप्नात आला तर आज आपण याच वटवृक्ष शब्दाचा अर्थ आणि स्वप्नात वडाचं झाड दिसण्यामागचे काही पारंपरिक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वटवृक्ष या शब्दातच एक विलक्षण ताकद दडलेली आहे. वट हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ वडाचे झाड असा आहे. या वृक्षाच्या विशाल विस्तारामुळं आणि सांस्कृतिक महत्त्वामुळं तो भारतीय परंपरेत सामर्थ्य, स्थिरता आणि एकात्मतेचं प्रतीक मानला जातो. वटवृक्षाला भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण या वृक्षाचं खरं वैशिष्ट्य त्याच्या विस्तारण्यात नाही तर त्याच्या जगण्याच्या पद्धतीत आहे. हा वृक्ष फक्त वर आकाशाच्या दिशेने वाढत नाही तर त्याच्या फांद्यामधून खाली लोंबणाऱ्या पारंब्या जमिनीकडे झेपावतात. त्या मातीला स्पर्श करून जमिनी स्थिर होतात आणि नवीन आधारमुळं तयार करतात. अशा प्रकारे वटवृक्ष स्वतःला आधार देत विस्तारत राहतो. हे दृश्य म्हणजे जणू आपल्या आयुष्याचं एक जिवंत प्रतीक आहे. आपण जन्माला येतो तेव्हा एकटे असतो, पण प्रवासात जोडली जाणारी नाती, मिळालेले अनुभव आणि आपल्या कर्तृत्वाच्या पारंब्या आपल्याला एका वटवृक्षासारखं समृद्ध आणि बहुआयामी बनवत जातात. आपल्या संस्कृतीत वटवृक्षाला अक्षय मानलं जातं, कारण पिढ्या बदलतात पण गावाच्या वेशीवरचा हा वृक्ष काळाचा साक्षीदार म्हणून आढळ उभा असतो. साहित्यात त्याला ज्ञानाचं प्रतीक मानलं गेलं आहे. अनेक कथांमध्ये आपण पाहतो की ऋषीमुनी या शीतल छायेत बसून शिष्यांना जीवनाचा बोध द्यायचे. हा वटवृक्ष आपल्याला एक मोलाचा विचार देतो की परिस्थितीची कितीही वादळ आली किंवा ऋतू बदलले तरी ज्याची मुळं संस्कारात आणि विचारात खोलवर रुजलेली असतात तो कधीही कोसळत नाही. म्हणूनच तो केवळ निसर्गाचा एक भाग राहत नाही तर संयम आणि स्थिरतेचं एक जिवंत उदाहरण बनतो. अशा या आढळ उभ्या असलेल्या वटवृक्षाचं दर्शन जर आपल्याला स्वप्नात झालं तर काहींच्या मते ते केवळ मनाचे खेळ नसतात तर आपल्या अंतर्मनाशी संबंधित काही संकेत असू शकतात. जसं की जर तुम्हाला स्वप्नात हिरवागार आणि विस्तारलेला वटवृक्ष दिसला तर तो आयुष्यात सुखसमृद्धी येण्याचं लक्षण मानलं जातं. तर स्वप्नात वडाच्या पारंब्या दिसणं हे तुमच्या कौटुंबिक विस्ताराचे, जुन्या नात्याची पुन्हा जोडले जाण्याचे किंवा तुमची मुळं संस्कारात घट्ट असल्याचे प्रतीक मानले जाते. तसंच स्वतःला वटवृक्षाची पूजा करताना पाहणं हे स्वप्न तुमच्या मनात असलेली श्रद्धा आणि संस्काराप्रती असलेली निष्ठा दर्शवतं. लवकरच तुमच्या हातून काहीतरी मंगल कार्य घडणार असल्याचे हे संकेत मानले जातात. मात्र याउलट जर वटवृक्ष पडताना किंवा सुकलेला दिसला तर तो एक सावधगिरीचा इशारा असू शकतो. कदाचित तुमच्या आयुष्यात एखादा आधार किंवा जुना विचार डळमळीत होत आहे ज्याकडं तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं तर वटवृक्ष आपल्याला हेच शिकवतो की कितीही विस्तार करा पण मुळांशी असलेलं नातं कधीच तोडू नका. स्थिर राहा, समृद्ध व्हा आणि इतरांना सावली देण्याइतपत मोठे व्हा. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.